हॅलो. काय सर? हां नमस्कार. सांगा हॅलो. सांगा. काय? नाही, मेसेज केला होतात ना व्हॉट्सअपला. हा, तो म्हटलं तो मागे बायोडाटा पाठवला, तो तुम्ही सेंड केला का याच्यात तुम युट्यूबला? तुमचं ना ते काय अक्षर कळत नव्हतं मला. हा? तुमचं अक्षर ना काही कळत नव्हतं, काही काही गोष्टी. हो, मग मी पाठवला ना तो. मला जरा सांगा, हे कुठल्या जातीमध्ये आहात तुम्ही? दुसऱ्या जातीमध्ये. गुजर. गुजर म्हणजे काय करता? काही लोक शेती करतात, काही नोकरी करतात. होय काय? बरं बरं बरं. आणि मुलगी किती मधली आहे ती? 1982 ची. 1982. लग्न झालं होतं तिचं? नाही, अनमॅरिड आहे. अनमॅरिड. आणि तिला घटस्फोटीत वगैरे चालतो? चालेल, जसं आता काही घटस्फोटीत असले किंवा लग्न झालेले नसले असे दोघेही चालतील. हां. काय शिकली आहे ती? तिचं शिक्षण BA आहे. नोकरी करते? नाही. नोकरी करत नाही. आई वडील काय करतात? वडील गव्हर्नमेंट जॉबला होते. गव्हर्नमेंट होते. आणि आई? आई गृहिणीच होती. आणि बाकी भावंड? एकच भाऊ आहे तिला. तिला एक भाऊ आहे. बरं, मी हं. मी काय म्हणतो, तिचं लग्न नाही झालं आहे आणि घटस्फोटीत चालतं तिला, हो. कशासाठी? नाही, आता नाही मिळालं तर करू म्हटलं असं. नाही मिळणार कशाला? मिळणार ना. म्हणजे एखादी वेळेस आपण आता वाट बघितली आणि जो आला तो म्हणजे चांगला असला तर करायचं. बरं ठीक आहे. तुम्ही कोण बोलता तिचे? तिची मोठी बहीण आहे मी. आता तुम्ही एकच भाऊ बोललात ना? तो एकच भाऊ आहे, मी एक बहीण आहे. माझं लग्न झालंय. लग्न झाल्यानंतर बहिणीचं नातं तुटतं. असं तरी आहे. मग आपण बघत नाही का त्यांच्याकडे यायला जायला. मग तेच, बहीण म्हणजे एक बहीण आणि एक भाऊ तिला. हो. मग ते सांगायला पाहिजे. बरं ठीक आहे. चालेल. आणि खात्री वगैरे तुम्ही कराल ना व्यवस्थित स्थळाची? हो. हां, कारण कसं आमचं चॅनल बघताय तुम्ही? हो. हां, की सबस्क्राईब केलात? हो. बरं. त्याच्यावर काय भेटलं नाही तुम्हाला? अजूनपर्यंत काहीच मिळाले नाही आम्हाला. कितीतरी घटस्फोटित स्थळं टाकलेली आहेत. घटस्फोटित आहे, प्रथम आहेत, असं का? भरपूर टाकले आहेत. तुम्हाला मिळाले नाही कशी काय? नाही, मध्यंतरी ना आम्ही गावाला गेलो होतो तिकडे, म्हणून ते युट्यूब बघणं बंद केलं होतं. हां, सबस्क्राईब केलात ना नक्की? हो, केलंय. मग मिळायला पाहिजे तुम्हाला. बातम्या भरपूर भरपूर टाकलेल्या आहेत. जवळजवळ नाही म्हटलं 700च्या आसपास बातम्या टाकलेल्या आहेत. हो. हां, आणि टोटल कुठल्या हां कुठल्या लोकेशनचीच करायचं? टोटल व्हिडिओ आहेत ना, टोटल 900पेक्षा 950 काहीतरी व्हिडिओ आहेत टोटल. हं. आणि स्थळं टाकली आहेत ना, ती मला वाटतं 650च्या वरतीच स्थळं आहेत. असं आहे. हां, डायरेक्ट संपर्क दिलेले आहेत, फोन नंबर. हं. मग त्यातले फोन घ्यायचे आणि लावायचा फोन त्यांना. खरी स्थळं आहेत ती. हो. इथे मध्यस्थ कोणी नाही, डायरेक्ट फोन लावायचा त्यांना. काही टेन्शन हो. नाही आहे. आणि खरी खरी स्थळं असतात, खोटी स्थळं नसतात. आणि जर हं. एखादं खोटं स्थळ आढळलं तर मला सांगायचं की हे हो. स्थळ फ्रॉड आहे. मग मी ते हो. काढून टाकेन ना. हो. हो. हां. ठीक आहे, चालेल. आजकाल लोक कसे निघाले फ्रॉड काही काही. हो 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 हो. तुम्ही कुठून बोलताय? मी जळगाव. जळगाव. आणि मुलगी आहे कुठली? धुळ्याची. अं, तुम्ही मला जळगावला दिलं आहे. हो. हां 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 हां. मग धुळेमधली मुलगी आहे. आणि किती, हो. 1900 कितीमधली आहे ती? 80ची बे जळगाव धुळे किंवा त्याचं सांगा का? हां हां. आणि ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. ठीक आहे. BA झालेली आहे म्हटलं ना? हो. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, बघूया कोण असेल तर बघतो मी. हां, व्हिडिओ बघत राहा. त्याच्यावर नंबर भेटेल, डायरेक्ट कॉल करा त्यांना. हो. हं? हो. हो. मला हां माहित हां. नाही. मध्यस्थाच्या नादी लागू नका. मध्यस्थी लुटालूट करतायत ना. हो ना. हां, मग इथे सामाजिक संघर्ष हा चॅनल आहे ना, तो खराखुरा आहे. हं. आणि तिथे जी स्थळं टाकत असतो ती खरी असतात स्थळं. हं. काळजी घ्या. हो. चालेल. हं.
मित्रांनो, हे बघा, ही मुलगीचं मी मागच्या वेळी मी सांगितलं होतं, पण ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना तर तुम्ही तिथे हे करायला पाहिजे, तुम्ही बायोडा आपला अपलोड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कसं होईल त्या मुलीपर्यंत पोचणार तो बायोडा, कारण ते लोक बघत आहेत आम्हाला, कळलं ना. मग तुम्ही जर खरंच इच्छुक असाल ना, या मुलीच्या वयात बसणारं एखादं स्थळ असेल तर त्यांनी आपला बायोडा दिला पाहिजे, कळलं ना. तर बायोडा तो तिला दिसणार, बायोडा जर तुम्ही अपलोड नाही केला तर तिला दिसणार कसा, समजलं ना. तिच्या अपेक्षा काही नाही, ती काहीतरी 1982मधली आहे आणि तिला नोकरी किंवा व्यवसाय पण चालतो आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे जर कोण खरंच इच्छुक असेल ना तर त्यांनी बायोडा देण्याचा प्रयत्न करा, कारण असे बायोडा जर येत राहिले तर मुली पटापट फोन लावतील, कारण बऱ्याच मुली बघतायत आम्हाला. हे वेगळं सांगायला नको आहे, कारण कसं मुलींना सांगितलं जरी नको बघू तरी मुली बघणार, कारण फुकट आहे इथे, फ्रीमध्ये मुली नाही. त्यामुळे इथे जे लग्न जुळणार ना ती पटपट जुळतील, कारण इथे कसं आहे, इथे मध्यस्थ कोण नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर आमचं काम आवडत असेल ना तर शेअर करायला शिका, शेअर करा, कारण कसं इतर ठिकाणी जी फसवणूक होते ना ती टाळण्यासाठी आम्ही काम करतो आहे, हे लक्षात घ्या. ज्याला पटेल त्याने कमेंट करा. नाही पेटलं किंवा इतर काही मला करावं लागत असेल, म्हणजे समजा दुसरं काहीतरी उपाययोजना असेल तरी सुचवा, म्हणजे जेणेकरून तसं पण मी काहीतरी करू शकतो. धन्यवाद.